पर अत्यंत व्यस्त जीवन आमच्या बापास तुकोबरा सांगतात बाप करी जोडी लेकराची ओढी आपली पुरवंडी आला कोणाच्याही मात्या पित्याला नाही तुकोबरा धन्यता दे संत जन्माला आल्या संत जनाबाईला कळायला लागलं एक दिवस जशी आपला निवृत्तीनाथ देवांचा सोहळा कसा फळा जेवण जातो माऊली तशी पंढरपुराला जाणारे वारकरी आले जनाबाईने वडिलांना विचारलं 12 वर्षाचं वय होतं किती का बहिणी 12 वर्षाचं जनाबाईने सांगितलं बाबा कुठं चालली ती वारकरी अगं जना ती वारकरी का नाही पंढरपूरच्या मालकाला भेटण्याकरता झाली जनाबाईने सांगितलं बाबा आपल्याला नाही जाता येणार का या वारकऱ्या जनाबाईने सांगितलं जनाबाईच्या वडिलांनी सांगितलं जाता येईल ग जाना जाता येईल मग चला ना बाबा किती वर्षाचं वय होतं 12 या वर्षी आल्या त्या का माईवरती ना देवांच्या पायी पालखी सोडायला आल्या का बरोबर करा कोण कोण आलं होतं तुम्ही एवढ्याच आल्या का बाकी नाही आल्या आणि येऊ नका कधी मावशी नका एवढं नका येऊ अशा सुनाला सासूरास करा नाही दिवस अशाच मारा ग नाही ग म्हणा या नाही या वर्षी याला झालं तर पुढच्या वर्षी या इथून जातो देवाचा सोहळा एक सुना आली असेल 2 सुना आली असेल हाताखाली या हे सोहळा हे भजन परत परत नाही भेटणार हे 100 वर्ष होऊन गेलं ना पुढल्या वर्षी किती नाही 101 वर्षाची परंपरा टिकवावं लागेल परत 100 नाही हे भजन चाललं मस्त बाकी घराच घातला जसं गावात पालखी आली ना पालखी तळावर पहा तुम्ही काय आनंद असतो हे भजन सुरू झालं ज्ञानोबा टाळकरांची वेगळी विनेकरांची वेगळी तुळशीवाल्या मावशी वेगळ्या त्या आनंदामध्ये जनाबाई निघाल्या भारीला धर्मजल करत करत भजन करत करत पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचले एकादशी झाली द्वादशी झाली त्रयोदशी झाली पौर्णिमेची काली झाली जनाबाईच्या वडिलांनी सांगितलं जना आता घराला जायचं आता झाली मारी जनाबाईने सांगितलं बाबा आता मला घराला नाही आता मी ज्याच्या करता आले ना तर देवाला पाहिलं ना आता घराला न्यायचं नाही आई वडील सोडून आले पंढरपुरात सकाळ सकाळची वेळ होती नामदेव महाराज मंदिरातून आले सहज जनाबाईला विचारलं काय पुरी तुझं नाव बाबा माझं नाव का नाही जरा कसं करता आली देवाचं भजन करण्याकरता शेवटी छोटस लेकरू आहे जे मायबाप लेकराला आळंदीला सोडून येताना त्र्यंबकेश्वरला सोडून येतात ना त्या दिवशी त्या मायबापाची काय स्थिती होती लेकराची काय स्थिती होती तेव्हा कळलं बरं का आपल्याला एवढंच मायबाप आई वडील घराला बर बोटाला धरलं घरी नेलं गणू तात्याने घरी नेलं आणि जनाबाई नामदेव महाराजांनी आईला विचारलं आई पंढरपुरामध्ये छोटस लेकरू चुकलं गेला काय आपल्या घरी काहीतरी काम धंदा करेल तो काळताच होता बरं का आता ऐका नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं अरे नामा आपल्याच घरात एवढी माणसं आहे कुठून घेतो जनाबाईला नामदेवाची घरी 14 जणांचं कुटुंब अरे नामा आपल्याच घरामध्ये एवढी माणसं कुठून घेतो जनाबाईला आई काहीतरी काम धंदा करेल पहिलं काम जनाबाईला ऐका माय काय काम पहाटे 3 वाजता उठायचं किती 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 3 आताच्या सुनाला पहाटे 3 माहितीच नाही का म्हाताऱ्या बाहेर बिचाऱ्या
म्हातारे माय आपण MS 85 MS 70 म्हातारे माय कधी डोक्यावर पदर पडणार नाही त्या मावले म्हातारे माय आता मला कोणाचं धाकच नाही राहिला आता धाकच नाही राहिला मला कोणाचा आम्ही नवऱ्याला घाबरणार कोणाचं धाक पाडायचं आता आमची आई वैकुंठवासी झाली 3 वर्ष झाली आमच्या आईला जाऊन आई सांगायची मला अरे महाराज आई ऐक बर का मारुती मंदिराच्या मोर जर शानी माणस उभी असली तर पायाची चप्पल हातात घ्यायची ती पदराच्या आड लपवायची आणि तिथून प्रवास करायचा मग ती हाताची चप्पल पायात टाकायची आणि मग प्रवास करायचा अशा जुन्या काळात ती पद्धत होती पदराच्या आड चप्पल लपवा लागायची आता चपला डायरेक्ट कोळ्या लाटायला येतील आता थोड्या दिवसात आता तरी आहे बा अजून पाया काय दिवसानं डायरेक्ट चपलाची नक्षी येणार तुम्हाला काय काळ येत चालला येणार या महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार आपल्या परिसराचं भूषण शिव महाराज आडके महाराजांकरता जोरदार टाळी होती याच्यापेक्षा मोठा होतो पण त्यांनी कधी मला असं मोठं मानलं नाही आणि मी कधी मला मोठं मानलं नाही आम्ही त्यांच्या एकत्र मधुकरीचं जीवनासाठी वडील निघून गेले सोडून गेले त्यांना लवकर फार प्रपंचाची जबाबदारी लवकर शिवा महाराजांवरती आली पण काही नाही जसं ज्ञानोबा आहे साधकाचा माय बाप दरुशन हरे निवृत्तीनाथ देव आई आहे ज्ञानाबाई माझ्या हाताची ज्ञानोबा आई आहे निवृत्तीनाथ देव आई आहे ज्ञानोबा जसे बाप आहे ना तसे निवृत्तीनाथ देव बाप आहे श्रद्धा विश्वास ठेवायचा निवृत्तीनाथ देव चला माझा मुद्दा असाकडे पहिलं काम जाणार पाहिजे किती वाजता उठायचं 3 वाजता 3 बरं पूर्वी सुना उठायच्या का सासा 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 सुनाला 10 का असायचा 3 वाजता सून उठून आता सासूला धागे सुनाचा येणार का वाईट पुरीच्या काळी 3 वाजता उठायचं आणि 14 जणांना खायला पुरण एवढं दळायचं हे कोणाचं चाललं संत म्हणून आपल्या मुलीला सुद्धा दादाबाई शिकवा किती वर्षाचं वय होतं एवढी सगळी जबाबदारी होती आपली पोरगी लग्नाच्या वेळेत आली तरी त्याला चपात्या करता येईना कधी बरं आताच येणार काय तर वाईट तुम्ही म्हणा ना मावशी नवरदेव कसं पाहिजे मावशी म्हणते बाबा त्याला 10 एकर जमीन पाहिजे किती म्हणजे 2 एकराला तर डिलीटच केला मावशीनं सध्याच्या काळात मुलीच्या आईला एवढा भावाला खांद्याला एवढा भाव नाही एवढा मुलीच्या आईला भाव आहे अजून विचारायचं मावशी जावई कसं पाहिजे मावशी म्हणते बाबा तो एकटाच पाहिजे अगं मावशी ती तिघ आहे त्या दोघांना का भाषी घ्यायला ती मुलीलाच विचारलं पुरी तुला कसा पती पाहिजे तिने सांगितलं बाबा मला असा पती पाहिजे त्याला आई बापच नसले पाहिजे काय का माहिती झालं शिकवा आपल्या पुरीला काम सुद्धा सांग का जनाबाई शिकवल्या ते बाई ह्या छान बहिणी बसल्या कारण का हल्लीच्या काळात आम्हाला माळ घालायला लाज वाटत आम्ही 10 लाखाचं सोनं घातलं तरी घालू शकतो पण तुळशीची माळ घालायला आम्हाला लाज वाटते नाही तुळशीची माळ सोबत हे खरं सोनं आहे हे सोनं तुम्ही कोटी रुपयाचं जरी घातलं ना महाराज म्हणतात शेवटच्या टायमाला भुषेनी घेते काढून एवढीच तळमळी फक्त आपल्या मुलींच्या सुद्धा गळ्यात माळी आता आहे पहिलं काम जाणार पाहिलं पहाटे 3 वाजता उठल्या जात्याजवळ गेल्या ते धान्य घेतलं एक हाताचा खुंट्याला लावला ऐका बरं का आता कामामध्ये काम काही म्हणा राम राम आता कामात काम करून भजन होतं आमच्या जनाबाईचं पहिली हा जगाच्या मालकाला माझे सुंदर माझे जाते
आवाजाचा इथं उपयोग करा बरं का. नाही तर काय काय मावाल्या घरी आवाज काढीच्या नवऱ्याला दम देते, नवऱ्याला दम देते. बाब्या काय कळत रे तो बापाला, उठला का उसात, उठला का रान डुकरात, तो बापात फरक नाही म्हणे. देवाने सोन्यासारखा आवाज दिला ना, देवाच्या भजनात अभिषेक केला पाहिजे. मस्त हृदयापासून म्हणा, नाचायचं नाही. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, आता मावशी 50% आरक्षण नाही मिळालं मावशी. बर एक काळ असा आला या सरकारनं बस भाडं फ्री करून टाकलं, म्हणजे फ्री झालं होतं. त्याच्यात काही मावळे असा फायदा घेतला, बऱ्या 50चे होते त्याला 65 लावून टाकलं. त्याच्या 65 झाल्या, आता लाडक्या बहिणी उकल्या. झाल्या अशा मुख्यमंत्र्याच्या बही आता पस्तावा झाला. आवाज मस्त देवाचं पाहिजे, मस्त सगळ्यांनी राहायचं असं म्हणा. एवढा मला नाही आवाज आला तर झालं. हनुमंत राहायला महाराजांना शिवरायांना आवाज गेला पाहिजे, भजन असं गोड मस्त असा मंडप दंडाला पाहिजे. अजून 3 दिवसामध्ये हा मंडप मध्ये जागा नाहीच म्हणा, हे पडदे सुद्धा खोलावं लागले पाहिजे. असं भजन करा मस्त लागेल मस्त. सुंदर माझे जाते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. टाळी वाजव. आता इकडं तिकडं सुद्धा एक केली झाली स्वराची. आता आपण थोडा म्हणू बाबूच्या काय म्हणशील नको रे बाबा. आपला स्वर होतो कधी कधी पाहिजे तुमची माझ्या स्वराची म्हणत नाही. बरं म्हणा, त्याला काय म्हणा आवाज तुमच्या बाजूला बोलवलं बघ त्याचा कसा आवाज आला पाहून. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. तरी मला काही खर्जे स्वर आलाच होता पुन्हा. आता खर्जे स्वर येणारच काही मलायची सवय, त्याच्यामुळे आपल्या पट्ट्या थोड्या बिघड होणार. आता आहे जगाच्या मार्गाला हात मारल्याबरोबर आता आहे का देवाला विटेवरून उतरायचं आणि जनाबाईला दळव लागण्याकरता यायचं. आता एक हात जनाबाईचा बाबळेश्वरकर आणि एक हात जगाच्या मालकाचा. काय जात्यातला रंग असं. आता जनाबाई पुढे म्हणायच्या, देवाचं वर्णन करायचं. पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. कोण म्हणायच्या? जनाबाई. आणि जनाबाईच्या पाठीमागे देव तेच म्हणायचं, पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी. तुम्ही जागे ना सगळे. रुक्मिणी पांडुरंगाची माता लागत होती ना. पण देव भक्ताच्या मिळत आला तर स्वतःला विसरून जायचं. एवढं नाचावं. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, नाचता 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 देवाचा गळना पितांबर, देवाचा गळना पितांबर. नारायण काका, देव संतांच्या सानिध्यात आला का स्वतःला विसरून जायचं. म्हणून आपणही विसरायचं कधीतरी. आपण नाही आपल्याला विसरलो तर चालेल, आपल्या दुश्मनाला जरी विसरलो तरी सबल झाला आपला स्वतः. काय कोणाशी वैर ठेवू नका, काय कोणाशी वैर ठेवू नका. काय वैर ठेवतात, काय वैर करत बसतात कोणाशी. 10 वर्ष झाली असेल एखादा तुमचा मित्र बोलत नसेल ना, तुम्ही त्याचे पाय धरा भाऊ. त्याला म्हणा, अरे राम भाऊ काय वैर धरतो येड्या, परत कोण्या जन्मात भेटवणार ते वैर सोडून. तुमची एखादी मैत्री नसेल बोलत 10 वर्षाचं, तिला म्हणा कर रे काय दुसऱ्याचं ऐकून घोडं घालून घेतलं बाई तू डोक्यामध्ये. हे सोडून परत का भेटवणार आहे कोण्या जन्मात. बरं देव विश्वास स्वतः. जनाबाईने सावध करावं. प्रभू तुम्ही काय म्हणता, देवानं सावध करायचं.
संपलं जनाबाईचं दळणं. आता जनाबाईला दुसरं काम, जनाबाईला दुसरं काम. काढलो काय टाळी वाजवायला लावली बाबळेश्वर. वाटतं तेवढं सोपं नाही बरं का आपल्याला. कधी कधी लोकांना सोपं वाटतं बा. मग सोपं वाटण्यात त्यांची मजा पुढची वेगळी असते का नका. लोक म्हणजे 2 तास मर्दांक वाजव, 5,000 घेऊन गेला, मोठ्या गाडीत घेऊन गेला. तू एखाद वाजून पा काय बोलायचं तुला. काय निंदा करत बसतात कोणाची. हिच्या त्याचं साधनाचं बळे लोक म्हणजे 2 चाली म्हणले 7,000 घेऊन गेले, मोठ्या गाडीत घेऊन गेले. घेऊ दे त्याच्या प्रारब्धात. काय कोणाला नावा नका ठेवू या जन्माला आल्याच्या नंतर. मी या माताचा महाराज काय कोणाला आपलं आयुष्य बरोबर उचललं लोकांना नाव ठेवणं. आता तरी आता येणार काढलाही गोड आला नाही तर पूर्वीच्या काळी एखादं पोरग जर भाजनाला गेलं ना ती म्हातारी माणसं मेली म्हणा आता राहिली नाही. पण पोरग भाजनाला गेलं त्या असेल मी सांगतो तसं म्हणायचं. त्याने सांगितलं तू मौतीला सुद्धा नाही येणार. नाही पोरं गेले मौतीला. खतरनाक म्हातारी होती माणसं. आता ते काय लगेच भाजनात आलं म्हणजे संगीत विचारत होतं का ते. अरे तिथं सगळं शिकवावं लागतं इथं. काय कोणाला नावा नका ठेवू. 51 घेतो, 41 घेतो, 25 घेतो, 15 घेतो. आपल्याला किती देतं हे पा. काय कोणाला नावं ठेवत असं. त्याच्या प्रारब्धात ठेवते. अन्नमान झाली येतो प्रारब्ध. हे प्रारब्धाच्या पुढं काय नाही. आपण कोण लहान मोठं करणार इथं. ज्ञानोबा निवृत्तीनाथ देव मोठं करतात. जे संतांनी मोठं केलं ना या जगात तुमच्या किती निंदा करू द्या तुम्हाला कोण नाही धक्के साला धक्का लागला तुमच्या प्रारब्ध. झालंय ज्ञानोबा इथं बेवडा होणं सोपं मृत्यू लोकांचा. महाराज अवघड झाला महाराज त्याला गावातच घेऊन असलो इथलं नाही चालू बरं का. गोपला पाटील गावेची किती चाललं चाललं. काय नाव नका ठेवू. हे बघा झालंय का ना महाराज तो तुमच्या गावाला यायला चांगली गाडी घेईल तर तुम्ही काय करणार आहे. चांगलं घर बांधील, एखादं मंदिर बांधील, तो थोडी बिअर बार टाकणार आहे. बाबळेश्वर ज्यानं बिअर बार टाकली त्याचं काय केलं आपण नाही ना. द्या का ना महाराज मोठा झाला तर काय निंदा करत नाही बस कोणाची. कशी निंदा करत करत आपलं आयुष्य निंदेत चालू. कोणालाही चांगलं म्हणा. मी रोज सांगतो बरं बाबळेश्वरकर दिला रे ज्ञानोबाराने तुमच्या गावाला एखादा वादकासारखा हिरा जपा बाबळेश्वरकर. दिला एखादा गायकासारखा हिरा जपा. दिला एखादा कीर्तनकारासारखा हिरा जपा. लागलं रे पण या गरीबाचं लेकरू मृदंग वाजवायला बाबळेश्वरकर. त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात वाजू द्या. लागलं पण या गरीबाचं लेकरू गायन करायला ना त्याला पहिली कीर्तनात नाही चाल तुमच्या गावात म्हणून द्या. लागलं रे पण या गरीबाचं लेकरू कीर्तन करायला ना त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात करू द्या. कारण बाबळेश्वरकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असो. चांगलं म्हणा इथं कोणाला काय परपुरावा किती गोड केला. झाड लोट करी जणी आणि केर भरी चक्रपाणी. झाडलोट जनाबाईनं करायची आणि केर कचरा जगाच्या मालकाला भरायचं. ताई काय साधन होती जनाबाईची. हे असं रोज चाललं बरं का असं रोज. पण घडलं असं एक दिवस जगाचा मालक झोपी गेला. बाबळेश्वरकर म्हणतील आतापर्यंत महाराज बरं बोलत होता हा बिघडला. अरे महाराज देव कधी झोपतो का हा प्रश्न आहे तुमचा मला. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला. बाबळेश्वरकर देव झोपतो हे त्याला माहिती. जो काकड्याला येतो त्याला. तुम्ही काकड्याला येता सगळे. तुम्ही येता का माय तुम्ही. हा बरं या 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 3 दिवस काकडा दिसत तुम्ही ना त्याला घेऊन या. याला 4 वाजता कुठे उठा आणि सुटा म्हणा बारीवर नाही उसाच्या काकड्याला. ह्या जोडीनं काकडा ओळायचं मस्त बाई. काकड्यामध्ये फार मजा आहे. आता बाबा का महाराज म्हणतात देव झोपतो. देव झोपतो म्हणून त्याला उठवावं लागतं. उठा पांडुरंग.
उठा पांडुरंगा आता, उठा पांडुरंगा प्रभात समयो, वैष्णवांचा मेळा करुणा. दुसरं प्रमाण. तिसरं प्रमाण, जागे करा रुक्मिणीवरा देवाही आता आलं आमच्या लक्षात. हो महाराज देव झोपतो. उठण्याकरता उशीर झाला, गेली जनाबाईकडे. दळण सुरू झालं, जात्यामध्ये त्या भजनात रमवून गेले. पण इकडं असं झालं, जे गर्दी दाटली, रस्ता जरा बारीकच होता महाबळेश्वरला यायला, त्या कमानीतच गर्दी दाटली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत काही क्षणात अभंग जायचं बरं का. आता ऐका, सगळं लक्षात आलं तर अभंग लक्षात गेलं, सगळं चरित्र. आता ऐका, पण इकडं उशीर झाल्यामुळे देवानं गडबड केली निघण्याकरता. काय गडबड झाली? सुंदर शाल होती, मस्तपैकी हिरे माणिक मोती लावली. ती शाल तिथं राहिली, जनाबाईची फाटकी कोदडी खांगव टाकली. जगाचा मालक मंदिरात आला. बडव्याने पाहिलं भगवंताची सुंदर अशी शाल दिसत नाही, कुठे गेली असं? मग गावच्या पाटलाला कळवलं. पूर्वीच्या काळी काही घटना झाल्या तर गावच्या पाटलाला कळवायची. आता आपल्या गावचे पाटील भाग्यवाने, टाळी वाजवते कीर्तना दिवस पाहिजे. काय गावचे पाटील सरपंच आपल्याला माहिती कुठं असतात, मी काय सांगू इथं, आपल्याला कळून घ्या. भाग्यवान पाटील सरपंच सप्ताहाच्या कमिटीमध्ये. छान. गावच्या पाटलाला कळवलं, शोध घेतला. शोध घेता घेता कुठं सापडली? बोला बोला बोला, जनाबाईच्या. आणि मग गावातला पाटील म्हणायला लागला, अरे देवाचं भजन करतात आणि देवाच्या चोऱ्या करतात, कुठल्या तुमच्या भक्तीचा नाही? मग जा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 21 फुटाचा सोड रवा आणि या जनाबाईला सोडावरती द्या. ओढीत ओढीत चालवलं जनाबाईला. जनाबाई विनंती करते, भगवंता पांडुरंगा डाव घाली विठू माता, चालू नको देवा, बडवे मज मारी दी काय माझा, काय माझा प्राण. आता सोडावा द्यायचंय जनाबाईला. ऐका माया, मग विशाल प्रश्न, हे जनाबाई तुझी शेवटची काही इच्छा आहे का? म्हणतात असं सोडावर द्यायच्या टायमाला शेवटची इच्छा विचारत असत. पण पूर्वीच्या काळी कायदा तसा होता. आता फक्त टीव्हीला येतं, यांना फाशी दिली, ते जिवंत अजून असं फक्त येतं, यांना फाशी झाली म्हणून ते हे बलात्कार या गोष्टी वाढत चालल्या. कधी कधी सरकारचा निर्णय इथं जर टीव्हीला दाखवलं नाही ना, फाशी घेतली, त्यांना ओरिजिनलच फाशी व्हायला पाहिजे. अशा घटना घडणार नाही. एक 8 दिवसाची घटना घडली म्हणून माझ्या बहिणीनं तुम्ही सुद्धा सावध व्हावं. आज फसवगिरीची दुनिया निघाली. आज फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, मराठी पोरांच्या नावाने अकाउंट खोलल्या जातं. अशा 1000 मुली पळवल्या चालल्या. येणारा काळ, अरे 15 वेळेला जाते आमची बहीण सुद्धा, तिला कळू नाही आपण या जातीत नाही म्हणून.